नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण यशाची परिक्रमा मार्च 2026मधील जे काही निधन वार्ता होते त्या पूर्ण निधन वार्ता पाहूया. पहिली जी निधन वार्ता होती, श्रीयुत माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अजितदादा पवार यांची जी निधन वार्ता होती ती पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर पाहिलेलो आहोत. ते तिथून तुम्ही पाहून घ्या. पुढची जी निधन वार्ता आहे ती आहे ह्यू गॅडझर. ह्यू गॅडझर जे होते ते पद्मश्री पुरस्कार विजेते, प्रवासी लेखक आणि माजी नौदल कमांडरसुद्धा होते. त्यांचा मृत्यू जे आहे फेब्रुवारी 2026मध्ये झाला, उत्तराखंडमधील मसुरी येथे. आणि त्यांचा जन्म जो आहे 9 जानेवारी 1931 रोजी बिहारमधील पटना येथे झाला. त्यांचे वडील 1990च्या दशकामध्ये मसुरी स्थानिक नगरपालिकेच्या महामंडळाचे प्रमुख होते. त्यांचे शिक्षण कुठे झालेले आहे हे तुम्ही पाहून घ्या, येथे दिलेले आहे. 1953मध्ये भारतीय नौदलात अधिकारी म्हणून रुजू झाले आणि 1973मध्ये कमांडर पदावरून त्यांची काय झाली, निवृत्त झाली. पुढील माहिती, पत्नी कॅलिन गॅडझर यांच्यासोबत काम करत त्यांनी एकत्र भारतीय दुर्गम, वारसा शहरे आणि कमी प्रसिद्ध ठिकाणांचा शोध घेतला. ह्यू आणि कॅलिन गॅडझर यांनी 3000हून अधिक लेख, स्तंभ आणि मासिकांचे लेखन केले आहे आणि 30हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. किती? 30हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. गॅडझर दाम्पत्याने दूरदर्शनद्वारे संपूर्ण भारतात प्रसारित होणारे पहिले प्रवास माहितीपट तयार केले. पहिले प्रवास माहितीपट कोण तयार केले? तर ह्यू गॅडझर. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढील परीक्षेला प्रश्न यावर विचारले जाऊ शकते. ते म्हणजे लुकिंग बियॉन्ड विथ ह्यू अँड कॅलिन गॅडझर आणि टेक अ ब्रेथ विथ ह्यू अँड कॅलिन गॅडझर. तसेच त्यांनी दूरदर्शनसाठी तब्बल 52 प्रवास माहितीपट तयार केले. दूरदर्शनसाठी एकूण किती माहितीपट तयार केले? 52. नोव्हेंबर 2024मध्ये त्यांची पत्नी कॅलिन गॅडझर यांचं निधन झालं. नोव्हेंबर 2024मध्ये त्यांचं निधन झालं. यांचं फेब्रुवारी 2026मध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे निधन वार्ता. यांना मिळालेली पुरस्कार कोणकोणते मिळालेले आहेत हे पाहूया आता. 2025मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे DC मेहता पुरस्कार सुद्धा त्यांना देण्यात आला. भारत सरकारतर्फे 2012मध्ये राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार त्यांना मिळाला. पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल असोसिएशनतर्फे 2दा स्वर्ण पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला. 2दा भेटलेला आहे, लक्षात ठेवा. ऑल इंडिया ॲग्रो इंडियन असोसिएशनतर्फे प्राईड ऑफ द कम्युनिटी पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला. प्राईड ऑफ द कम्युनिटी पुरस्कार महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सतर्फे सर्वोत्कृष्ट प्रवासी लेखक पुरस्कार आणि भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पर्यटन जीवन गौरव पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. यामधील महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. 3000हून अधिक लेख, स्तंभ आणि मासिकेचे लेखन आणि 30हून अधिक पुस्तके लिहिली त्यांनी. भारतात प्रसारित होणारे पहिले प्रवासी माहितीपटसुद्धा त्यांनी तयार केले आणि दूरदर्शनसाठी तब्बल 52 प्रवास माहितीपट तयार केले. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. मी जे परत सांगतोय ते लक्षात ठेवा. नोव्हेंबर 2024मध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं. हे तेवढं महत्त्वाचं नाही. 2025मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बाकी तुम्ही सर्व इथले वाचून घ्या. 2 मिनिटासाठी मी त्यांची तुम्हाला इमेज दाखवणार आहे ह्यू गॅडझर यांची. ते तुम्ही पाहून घ्या.
मार्क टॅली BCCIचे नवी दिल्ली माजी ब्युरो ऑफ चीफ होते. यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून संबोधले जायचं. बाकी जे काही आहे यांची एवढी महत्त्वाची माहिती वगैरे नाही आहे. ती जी काय माहिती आहे ती तुम्ही इथून वाचून घ्या. धन्यवाद. लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब